आपल्याला समोर स्क्रीनवर जो प्रॉब्लेम दिसतोय त्या प्रॉब्लेममध्ये जे ॲटम दिलेले आहेत त्यांचे इफेक्ट कोणत्या शेड्यूलला दाखवायचे आहेत, त्यासोबतच ज्या आपल्याला प्रॉब्लेमसोबत अदर इन्फॉर्मेशनमध्ये 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांचे इफेक्ट कुठे होणार आहेत हे आपण कधी बघितलेले आहे, लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, बरोबर. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर हा जो प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये आपल्याला बँकिंग कंपनीची जी महिंद्रा बँक आहे त्या महिंद्रा बँक कंपनीचं किंवा महिंद्रा बँकचं काय करायचं आहे, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या दोन्ही स्टेटमेंट काय करायचे आहेत, एकत्र प्रेझेंट करायचे आहेत. ओके, मग स्टार्ट करूया प्रॉब्लेम. पहिल्यांदा आधी पहिली जी स्टेप आहे ती आपल्याला काय करावी लागणार आहे, तर बँकिंग कंपनीच्या फॉर्मॅटनुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट दोन्ही फॉर्मॅट जसेच्या तसे आपल्याला काय करायचे आहेत, पहिल्यांदा लिहून घ्यायचे आहेत. ओके, आता ह्यामध्ये एक डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे की नॉर्मली ज्यावेळी आपण फायनल अकाउंट कुठल्या कंपनीचं आखतो त्यावेळी पहिल्यांदा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखून घेतो आणि त्यानंतर आपण काय प्रेझेंट करतो, बॅलन्स शीट. परंतु बँकिंग कंपनीच्या बाबतीत हे उलट आहे. त्यांनी काय केलं आहे, तर पहिले 1 ते 12 जे शेड्यूल आहे जे बँकिंग कंपनीच्या बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आखताना आपण फायनल अकाउंट ज्यावेळी बँकिंग कंपनीचं कुठल्याही आखणार त्यावेळी पहिल्यांदा कोणतं आखून घ्यायचं, तर बॅलन्स शीट ही स्टेटमेंट आखून घ्यायची आणि बॅलन्स शीट आखल्यानंतर नेक्स्ट पेजला काय करणार आहोत, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची स्टेटमेंट आखून घेणार आहोत. ओके, कारण का, तर 1 ते 12 जे पहिले शेड्यूल आहेत ते बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत आणि 13 ते 16 हे 4 जे शेड्यूल आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड आहेत. ओके, क्लिअर झालं आहे. आता स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेममध्ये पहिला आयटम काय आहे, शेअर कॅपिटल कुठल्या शेड्यूलला जाणार आहे, शेड्यूल नंबर 1ला. ओके, परंतु हे जे शेअर कॅपिटल ट्रान्सफर करणार तत्पूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन बघितलं आहे त्यामध्ये बघितलं आहे की पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती कशाशी रिलेटेड आहे, तर ऑथराईज कॅपिटलचा जो इफेक्ट आहे तो पहिल्या शेड्यूललाच दाखवायचा आहे आणि ऑथराईज हा पहिला पार्ट असतो कोणत्याही शेअर कॅपिटलच्या शेड्यूलचा, त्यामुळे शेअर कॅपिटलचं जे शेड्यूल आपण आखणार. ओके, ह्या पद्धतीने बघा, शेड्यूल नंबर 1 शेअर कॅपिटल, त्यामध्ये पहिला भाग दाखवणार आहोत काय आपण, ऑथराईज. ओके, त्याच्या अंडर आता जे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले ते काय सांगितले ॲडजस्टमेंट बघा, ऑथराईज कॅपिटल वॉज ₹80 लाख, बरोबर, 80 लाखाचं ऑथराईज कॅपिटल आहे आणि ते 80 लाख कसं आहे बघा, इक्विटी शेअर ऑफ ₹10 इज, एका शेअरची किंमत 10. ओके, म्हणजे 80 लाख जर अमाऊंट असेल, ₹10 फेस व्हॅल्यू असेल तर नंबर ऑफ शेअर्स किती असणार आहेत, 80 लाख भागिले 10 केले की आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळणार, किती होणार ते 8 लाख. मग ऑथराईजच्या अंडर काय घेणार, 8 लाख इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच, अमाऊंट कॉलममध्ये 80 लाख, तिथेच डबल अंडरलाईन करून हा भाग काय करणार आहोत, आपण क्लोज करणार आहोत. ओके, क्लिअर झाला. आता इश्यू सबस्क्राईब अँड पेडअपमध्ये त्याने प्रॉब्लेममध्ये दिलेले जे शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे ती आपण घेणार, जी अमाऊंट किती आहे, 70 लाख, फेस व्हॅल्यू 10. 70 लाखाला 10ने डिवाईड केलं तर किती होणार, 7 लाख, बरोबर. मग 7 लाख इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच, अमाऊंट कॉलममध्ये किती दाखवणार, 70 लाख. ओके, म्हणजे शेड्यूल नंबर 1ची अमाऊंट किती येणार, 70 लाख, 70 लाख. हे जे ऑथराईज कॅपिटल आहे 80 लाख त्याचा कुठेही संबंध येणार नाही आहे. ओके, पहिला चेंजेस हा लक्षात आला. इथे ऑथराईज त्याने दिलं होतं त्यामुळे ते पूर्ण एक्सप्लेन करून आपण प्रॉब्लेममध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणूनच इथे डायरेक्टली शेअर कॅपिटलला इक्विटी शेअर कॅपिटल न दाखवता किती नंबर ऑफ शेअर्स आहे, त्याची फेस व्हॅल्यू काय, हे सुद्धा आपण तिथे काय केलेलं आहे, प्रॉब्लेममध्ये किंवा त्या शेड्यूलमध्ये नोट केलेलं आहे. ओके, चालेल. आता शेड्यूल नंबर 2 आपला कोणता असतो, रिझर्व अँड सरप्लस, तो लगेच तिथे आखून घेणार. तर त्यामध्ये काय येणार ते पहिल्यांदा प्रॉब्लेममध्ये आपण बघूया. बघा, आता रिझर्व अँड सरप्लसमध्ये येणारा आयटम कोणता आहे बघा प्रॉब्लेममध्ये, तर काय आहे, स्टॅट्युटरी रिझर्व 30 लाख. मग पहिल्यांदा तो घेणार आपण. त्यानंतर अजून रिझर्व अँड सरप्लसमध्ये कोणता आयटम आहे, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्यावेळी आपल्या माहीत झालं आहे काय आहे, रिझर्व फंड. ओके, मग हे दोन्ही आयटम आपण कुठे दाखवणार आहोत,
आपल्या रिझर्व अँड सरप्लसच्या शेड्यूलला. स्टॅट्युटरी रिझर्वची अमाऊंट आपण इनरला दाखवणार, कारण का आता करंट इयरचा स्टॅट्युटरी रिझर्व जो 25% काढणार आहोत तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे म्हणून, आणि रिझर्व फंड डायरेक्टली दाखवलं. ओके, शेड्यूल क्लोज करायचं नाही आहे, कारण का तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर जो करंट इयरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार आणि स्टॅट्युटरी रिझर्व त्याचे इफेक्ट आपल्याला ह्या शेड्यूलला दाखवायचे आहेत. ओके, झालं. आता शेड्यूल नंबर 3 आपला कोणता आहे? डिपॉझिट. ओके, मग आता डिपॉझिटशी रिलेटेड कोणते आयटम आहेत की ह्या शेड्यूलचे? तर हे बघा, हे तिन्ही डिपॉझिट येणार. फिक्स डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट आणि करंट डिपॉझिट. ह्या तिन्ही आयटम आपण कुठे दाखवणार आहोत? आपल्या 3 नंबरच्या शेड्यूलला. फिक्स डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट. शेड्यूल क्लोज करणार. शेड्यूलची अमाऊंट किती येते? 47 लाख. ओके, शेड्यूल नंबर 4. शेड्यूल नंबर 4 कोणता आहे आपला? बॉरोईंग. आता बॉरोईंगला कोणता आयटम येणार आहे बघा? जो प्रॉब्लेममध्ये सगळ्यात लास्ट आयटम दिला आहे, एकच दिला आहे बॉरोईंगशी रिलेटेड. कोणता आहे? बॉरोईंग फ्रॉम बँक 1,50,000. तो आपण आता शेड्यूल नंबर 4ला दाखवणार. शेड्यूल नंबर 4 बॉरोईंग काय दाखवणार पर्टिक्युलरमध्ये? बॉरोईंग फ्रॉम बँक 1,50,000. शेड्यूल क्लोज करून घेणार. ओके, आता 5 नंबरचा शेड्यूल. 5 नंबरचा शेड्यूल कोणता आहे आपला? अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. बरोबर, तो आपल्याला आखून घेणार. आता त्याच्या अंडर कोणते आयटम येणार आहेत बघा? तर प्रॉब्लेममध्ये कोणताच आयटम नाही आहे, तर आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्यामधली जी सेकंड ॲडजस्टमेंट आणि थर्ड ॲडजस्टमेंट आहे, अनएक्सपायर्ड डिस्काउंट आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स, ह्या दोघांचाही एक इफेक्ट हा कुठे जाणार आहे? बॅलन्स शीटला. काय म्हणून? अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. ओके, मग अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजनमध्ये आपण दाखवणार आहोत अनएक्सपायर्ड डिस्काउंट 50,000, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 1 लाख. शेड्यूल क्लोज करणार. किती होणार आहे? 1,50,000. ओके, आता 6 नंबरचा शेड्यूल कॅश अँड बॅलन्स विथ RBI. याच्याशी कोणते आहेत बघा शेड्यूल आपले? ॲटम ह्या शेड्यूलशी रिलेटेड काय आहे? कॅश इन हँड, कॅश विथ RBI. 2 लाख आणि 8,20,000. म्हणजे शेड्यूलची अमाऊंट किती येणार आहे? 10,20,000. ओके, ही बघा आली आहे. कॅश इन हँड, कॅश विथ RBI. त्यानंतर शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्याच्यामध्ये कोणता आयटम आहे बघा प्रॉब्लेममध्ये आपला दिलेला? मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 11,50,000. ओनली 1 आयटम आहे, तो आपण इथे दाखवणार आहोत बघा. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 11,50,000. शेड्यूल क्लोज करणार. आता शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणते आयटम येणार आहेत बघा आपले? इथे 2 आयटम आहेत. कोणकोणते? इन्व्हेस्टमेंट 20 लाख आणि दुसरा कोणता आहे? इन्व्हेस्टमेंट इन शेअर 80,000. म्हणजे टोटल किती येणार? 20,80,000. बघूया तेवढी आली आहे का आपली? येस, 20,80,000. ओके, आता शेड्यूल नंबर 9 कोणता आहे आपला? ॲडव्हान्सेस. त्याच्यामध्ये आता कोणते आयटम येणार बघूयात. ओके, ॲडव्हान्सेस आखून घेतला आहे. काय येणार? 9 नंबरचा शेड्यूल लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट आणि काय येणार आहे? बिल परचेस अँड डिस्काउंटेड 31 लाख आणि 30,20,000. म्हणजे टोटल किती होणार? 61,20,000. तेवढी होते का टोटल? बघूया जरा. येस, होते. ओके, त्यानंतर शेड्यूल नंबर 10 फिक्स असेट. फिक्स असेट इंटँजिबल टँजिबल दोन्ही दाखवायचे आहेत. आधी काय आहे ते बघूया. इथे 2च आयटम आहेत, बघितले आपण लास्ट व्हिडिओमध्ये, प्रिमायसेस आणि फर्निचर. 50 लाख, 10 लाख, 70,000. म्हणजे किती होणार? 60,70,000. ओके, 60,70,000 आहे का? येस. ओके, शेड्यूल नंबर 11 अदर असेट. इथे मी लगेच नील म्हटलं आहे, कारण कोणताच आयटम आपण लास्ट व्हिडिओमध्ये ज्यावेळी एक्सप्लेनेशन बघितलं आहे की कोणता आयटम कुठल्या शेड्यूलला जाणार, त्यावेळी 11 नंबरच्या शेड्यूलला कुठला आयटम येईल आपल्याला मिळालेला नाही, त्यामुळे तो नील म्हटलं आहे. ओके, अँड लास्ट शेड्यूल नंबर 12 कॉन्टिजंट लायबिलिटी. ओनली 1 इफेक्ट जो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे आपल्याला. चौथी ॲडजस्टमेंट एंडोर्समेंट ऑन बिहाफ ऑफ कस्टमर वेअर ₹11 लाख.
तो आपण शेड्यूल नंबर 12ला दाखवणार आहोत. ओके, हे झालं पहिले 12 शेड्यूल जे बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत. आता शेड्यूल नंबर 13 लगेच आखून घेणार, इंटरेस्ट अर्न. ओके, आता इंटरेस्टच्या स्वरूपात येणारे पैसे आपल्याला ह्या शेड्यूलला दाखवायचे आहेत. कोणते आहे बघूया. इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहेत, ठीक आहे. येस, हे बघा, इंटरेस्ट अँड डिस्काउंट अर्न एकच आयटम आहे, बरोबर. तो पहिल्यांदा लिहून घेणार, त्यानंतर त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटचा इफेक्ट दाखवायचा आहे आपल्याला, बरोबर. मग इंटरेस्ट अँड डिस्काउंट ऑन 15,50,000 आणि त्यातून लेस करणार अनएक्सपायर्ड डिस्काउंट जे सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये दाखवलेलं आहे ते 50,000 मायनस केले म्हणजे शेड्यूल क्लोज केल्यानंतर किती होणार अमाऊंट याची 15 लाख, 15 लाख. ओके, त्यानंतर 14 नंबरचा शेड्यूल आपला अदर इन्कम, कमिशन वगैरे काही दिलेलं नाही, त्यामुळे तो ॲटम काय दाखवणार आपण नील दाखवणार आहोत. ओके, आता आपण 15 नंबरचा शेड्यूल इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे इंटरेस्टच्या स्वरूपात जर पैसे बँकेकडनं जात असतील तर ते आपण इथे दाखवतो. बघा कोणते आहेत. एक ॲटम आहे, आय थिंक कुठे गेला तो बघूया. येस, इंटरेस्ट एक्सपेन्सेस ऑन डिपॉझिट 2 लाख, ओनली 1 ॲटम येणार. ओके, मग तो आपण इथे दाखवणार आहोत शेड्यूल नंबर 15ला. इंटरेस्ट एक्सपेन्सेस ऑन डिपॉझिट 2 लाख, शेड्यूल क्लोज. आत्ता प्रॉब्लेममध्ये जेवढे राहिलेले ॲटम असतील ते सगळे कुठे येणार आहेत शेड्यूल नंबर 16ला ॲज अ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, बरोबर. मग आता काय काय राहिलं आहे बघा, काय काय राहिलं आहे. शेअर कॅपिटल गेलं, स्टॅट्युटरी रिझर्व गेलं, लोन गेलं आहे, प्रिमायसेस, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, फिक्स डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट, इंटरेस्टही गेला. काय राहिलं आहे सॅलरी अँड अलाउन्सेस, अदर जनरल एक्सपेन्सेस, रेंट, डायरेक्टर फी. त्याच्यानंतर काय राहिलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटेरियम, डिव्हिडंड, बरोबर. एकूण किती 6 आयटम आपले आधी पहिल्यांदा आपण घेणार आहोत शेड्यूल नंबर 16 ॲज अ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बघा, सॅलरी अँड अलाउन्सेस, अदर जनरल एक्सपेन्सेस, रेंट अँड रेट, डायरेक्टर फी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटेरियम, डिव्हिडंड. शेड्यूल क्लोज करणार. अमाऊंट किती येते 7,60,000. ओके, शेड्यूल झाले. आता काय करायचं, हे जे शेड्यूलची जे आपण सगळे अमाऊंट काढली आहे ती त्या शेड्यूलच्या समोर म्हणजे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जिथे आपण ते शेड्यूल दाखवले तिथे त्या सगळ्या अमाऊंट आपण भरून घेणार आहोत. ओके, म्हणजे फिलअप करून घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय केलं आहे मी हे केलं आहे, अमाऊंट सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 13 नंबरची शेड्यूल 15 लाख, 14 नील म्हटल्यानंतर पहिला भाग 15 लाख. त्यानंतर सेकंड एक्सपेंडिचर 15 नंबरच्या शेड्यूलची अमाऊंट 2 लाख, 16 नंबरच्या शेड्यूलची अमाऊंट 7,60,000. प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी हे जे 1 लाख आहेत ते कोणते आहेत प्रोव्हिजन फॉर टॅक्स. ॲडजस्टमेंट आपली किती नंबरची आहे ती ॲडजस्टमेंट नंबर 3, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. ती अमाऊंट आपण तिथे दाखवली आहे ती. ओके, इथे ॲज अ प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी. त्यानंतर सेकंड भाग क्लोज केला 10,60,000 झाला. मग काय करणार तिसरा भाग कॅल्क्युलेट करणार नेट प्रॉफिट ऑर लॉसेस फॉर द इयर, कारण आता ब्रॉड फॉरवर्ड लास्ट इयरचा प्रॉफिट ऑर लॉस काही दिला नाही. मग 15 लाखातनं 10,60,000 मायनस केले, शिल्लक जे राहतात 4,40,000 हे काय आहे नेट प्रॉफिट आहे आपलं करंट इयरचं. ओके, हा तिसरा भाग झाला. आता चौथ्या भागामध्ये आपल्याला पहिला काय करायचं असतं स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायचं असतं. प्रॉब्लेममध्ये क्लिअर केलं आहे किती टक्के ट्रान्सफर करायचे आहेत 25%. मग 4,40,000च्या 25% कॅल्क्युलेट केले तर किती होणार 1,10,000. ते स्टॅट्युटरी रिझर्वला दाखवले. त्यानंतर अदर रिझर्व सांगितलं नाही, नील दाखवलं. प्रपोज डिव्हिडंड किंवा ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट काही सांगितलं नाही, नील दाखवलं. त्यामुळे 4,40,000मधनं 1,10,000 गेले, उरले किती 3,30,000. हे करंट इयरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स म्हणून कोणाला ट्रान्सफर होणार बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीट. अशा पद्धतीने आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची स्टेटमेंट इथे क्लोज झाली. आता
हे जे ॲप्रोप्रिएशनमध्ये जे 2 कॅल्क्युलेशन दाखवली आहेत बरोबर, 1,10,000 स्टॅट्युटरी रिझर्वला आणि 3,30,000 कोणाला, बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीटला. ह्या दोघांचा इफेक्ट आपण कुठे दाखवणार आहोत, शेड्यूल नंबर 2ला इथे रिझर्व अँड सरप्लसला. ऑलरेडी तिथे कोणते आयटम होते, स्टॅट्युटरी रिझर्व 30 लाख होते, त्यामध्ये ॲड करंट इयर दाखवणार 1,10,000 टोटल करून आउटरला स्टॅट्युटरी रिझर्व किती दिसणार, 31,10,000. ओके. त्यानंतर रिझर्व फंड ऑलरेडी आपण लिहून घेतला होता. त्यानंतर आता न्यूली ॲड कोणता होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरोबर. करंट इयरचा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे तो किती आहे, तो 3,30,000. शेड्यूल क्लोज करणार अमाऊंट किती होते, 44,40,000. ओके. आता बॅलन्स शीटचे ऑलमोस्ट सगळे शेड्यूल झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, बॅलन्स शीटला सगळ्या शेड्यूलच्या अमाऊंट भरून घेणार आणि बॅलन्स शीट काय करणार आहोत, क्लोज करून घेणार आहोत आणि टॅली होते का चेक करणार. ओके. मग त्यापैकी बघा काय आले, बॅलन्स शीट कितीला टॅली झाली पाहिजे आपली, 1,64,40,000ला. ओके. पहिले 5 भाग ॲज अ कॅपिटल अँड लायबिलिटीशी रिलेटेड आणि पुढचे आपले 6 भाग असेटशी रिलेटेड, कॉन्टिजंट लायबिलिटी सेपरेटली दिसेल. ओके. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. चालेल मग, थँक्यू.